आई शपथ, हा तर खूप मोठा स्कॅम झाला. हाय, माझं नाव प्रथमेश आणि मी फॅमिली पासून दूर मुंबईमध्ये जॉब करतो. आज रूमवर मित्राचा बर्थडे होता. मग म्हटलं मस्त काहीतरी तडकतं फडकतं स्वीट जेवण बनवू. डाळ शिजवायला टाकली, पण ती पूर्णपणे शिजलीच नाही. ते पण एवढं शिट्ट्या घेऊन. कोणता बदला घेते काय माहिती. परत शिजवायला ठेवली, कारण तशीच खाल्ली तर उगाच पोट दुखायचं. नुसते डबल कुटाने राव. पण आता मात्र प्रॉपर शिजली. आणि कलर तर बघा, तुमच्या पण तोंडाला पाणी येईल असा. कढई धुवायचा कंटाळा. मग काय, त्याच कुकर मध्ये डाळ बनवायला घेतली. कशाला उगाच भांडे भरवायचे ना. आधीच पोरं धुवायला लय काचकूच करता. रात्रीचं पण काय गरम व्हायला लागलंय यार. कधी तो पावसाळा चालू होतो आणि कधी वॉटरफॉल फिरायला जातो, असं झालंय. फायनली आमची टकाटक सुंदर स्वादिष्ट डाळ तयार झाली. त्याच कुकर मध्ये आम्ही भात पण तयार केला. एकच गॅस असल्यामुळे खूप त्रास होतो, पण दुसरं ऑप्शन नाही तर काही करू नाही शकत. पण एक स्कॅम झाला. शॉप मधून केक आणता आणता बर्थडे बॉयचं नावच पुसलं गेलं. ते म्हणतात ना, गरीबी में आटा गेला. ते आज पाहिलं. बर्थडे बॉय आरसीबीचा एकदम कट्टर फॅन. म्हणे जोपर्यंत आरसीबी जिंकत नाही तोपर्यंत केक नाही कापणार. चायला म्हटलं आमची काय चुकी यार. तेवढं बरं झालं की आरसीबी जिंकली आणि आम्हाला केक खायला भेटला. नाहीतर केकचं काय झालं असतं काय माहिती.